नमस्कार मंडळी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा 7व्या दिवशी त्या बाळाची सटवाईची पूजा केली जाते. असं म्हणतात की स्वतः सटवाई देवी बाळाला भेट देण्यासाठी येत असते. तर चला मंडळी, जाणून घेऊया ह्यामागे काय कथा आहे. काही पौराणिक कथेत असे सांगण्यात आले आहे की सटवाई देवी ही बाळाचं भविष्य लिहिण्यासाठी बाळाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा 7व्या दिवशी ती येते व बाळाचं भविष्य लिहून जाते आणि त्याचप्रमाणे बाळाचं हे पूर्ण भविष्य घडत असतं. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि इतर काही भागांमध्ये ह्या देवीला पूजलं जातं. सटवाई देवी ही अत्यंत मायाळू देवी आहे, परंतु बऱ्याचशा पुराणात हिचा उल्लेख आढळत नाही. देवीची कथा अशी आहे की एका गावात एक बाळ जन्माला आलं होतं. तेव्हा सटवाई देवी त्या बाळाला भेट देण्यासाठी गेली होती. तेव्हा घरातील सर्व लोक चकित झाले की एवढी तेजस्विनी बाई कोण आहे. तेव्हा त्या बाईने हातात पाटी आणि पेन्सिल घेतली आणि बाळाजवळ बसून बाळाचं संपूर्ण भविष्य लिहिलं. तेव्हा त्या घरातील मोठ्या लोकांनी त्या स्त्रीला पाहिलं, म्हणजे की देवीला पाहिलं, व त्यांनी लगेच नतमस्तक होऊन ओळखलं व ते म्हणाले, ही तर सटवाई देवी आहे. त्यानंतर संपूर्ण गावात अशी कथा पसरली आणि ही परंपरा देखील सुरू झाली की बाळाच्या जन्मानंतर 7व्या दिवशी सटवाई देवी येत असते आणि बाळाचं भविष्य लिहून जात असते. तेव्हापासून बाळाचा जन्म झाल्यानंतर 7व्या दिवशी दिवा लावला जातो, प्रसाद ठेवला जातो. श्रद्धा आणि परंपरेने ही परंपरा आज देखील सुरू आहे. तर मंडळी, आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.